नमस्कार मित्रांनो, आज दिवाळी. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची दिवाळी सुख समृद्धी आणि भरभराटीची जावो, ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आज दिवाळीनिमित्त आपल्या ऑफिसच्या बाहेर आज मी रांगोळी काढणार. मी स्वतः रांगोळी काढणार आहे. आज एक प्रयत्न करणार आहे छोटासा रांगोळी काढायचा. त्याच्यामुळे म्हणलं आज व्हिडिओ बनवून टाकू. आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो, आपण हे 1-2 दिवसापूर्वी आपण ऑनलाईन बेनक्यूचा एक मॉनिटर मागवला होता ह्याच्यासाठी, एडिटिंगसाठी. तो बेनक्यूचा मॉनिटर आला आणि कालच लावलं तो मॉनिटर. मी तुम्हाला दाखवतो मॉनिटर. एक मिनिट, दिसत आहे तुम्हाला MJ फोटोग्राफी. आणि हा आपण मॅक तुम्हाला दाखवला होता. याची व्हिडिओ पण ह्याला आलेली आहे बघा तुम्ही. मॅक M4 आहे, 512 GB हा. आणि हा बेनक्यूचा मॉनिटर 27 इंची. हा व्हिडिओग्राफी आणि हे फोटोग्राफी एडिटिंगसाठी दोन्हीसाठी हा घेतलेला आहे. दोन्ही 2 in 1 आपण यूज करू शकतो. आणि हे काय हेडफोन वगैरे, हेडफोन माहिती आहे बोर झाल्यावरती सॉंग्स वगैरे ऐकायला तुम्ही तिथे ऐकतात. आणि आज आपण आपल्या ऑफिसच्या बाहेर एक स्वतः रांगोळी मी काढायचा प्रयत्न करणार आहे. आता ही आपली टीम आहे बघा. आता रासर गिम्बल आणि कॅमेरासोबत मॅडम इकडं रांगोळीचं हे करतात ते थोडंसं. तर बघू आज मी रांगोळी हे काय इथं रांगोळी काढायची आहे. तर रांगोळी कशी जमती काय जमती पण काढायची आज रांगोळी. गाडी आपली गाडी धुतली मागाशीच. गाडी धुतली सगळं वाटायची. आपलं ऑफिसच्या बाहेर कंदील लावला इथं. कंदीलला सुतळी बांधली. मोठी सुतळी बांधली आहे, एवढं दाखवतो. आणि रात्रीचा याच्यामध्ये बल सोडला आपण. बल दिसतंय का आता? हार आधी लावून घेतो थोडा. हार थोडा निघाला होता तर हा हार लावतो. ठीक आहे. आता बघा तुम्ही बघू शकता आपण आपलं ऑफिस. हे आपलं ऑफिस आहे. मित्र आलाय माझा मित्र. माझा मित्र आहे, लहानपणापासूनचा मित्र आहे बरं का. दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला. तुला पण दिवाळीच्या शुभेच्छा. दिवाळीच्या आली शुभेच्छा. लय लहानपणापासून पहिलीपासूनचा मित्र आहे माझा. आणि अजून मग सोबत आहे, डॉक्टर आहे. A few moments later. ही रांगोळी आणली मी या रांगोळ्या सगळ्या घरीच होत्या बरं का. घरी म्हणजे आणल्यात मी. हा गुलाबी कलर, हा वाला निळा. नाही ह्याला रंगांची नाव लाल एकच माहिती मला कलर. माझी निळा आमचा गुलाबी. जमाचं काय नाही प्रोफेशनल. हा मला प्रोफेशनल होते व्हिडिओमध्ये. प्रोफेशनल काय प्रोफेशनल काय कसलं काय काढायचं कसं काढायचं आम्हाला. 6.5 hours later. आईला बोल तर काढलाय बरं का. माकडं इकडं बोलतो आता. सगळ्यात फेवरेट काय जमत नाही.
चांगलं वाटतंय पण. एवढी काळ झाली आता काय करता येईल आपण 2 वाजता टाइम लागतो. भारी वाटते मला थोडी करायला टाकलं तरी भारी होईल पण मला वाटतं का आता युट्यूबला आहे आवडा म्हटलं किरकोळ दाखवायला नाही पण. नमस्कार त्यांना दाखवायची जेव्हा दाखवा त्यांना आपल्या काय ओनर आहे ते ओनर आहे सानेकरांचे. 1 hour later. वाटतं रांगोळी काढणं सोपं आहे किंवा काय पण ज्यावेळेला आपण ते पडतो आता हे बघा तुम्ही काय काढलं काय कळा ना मला तर तुम्हाला पण नाही काढणार ते. आपलं ऑफिस आहे भाई ऑफिसच्या बाहेर काढायची रांगोळी तर काढायची संपला विषय. ऑफिसच्या बाहेर काढायची होती रांगोळी तर काढली आपण जरा आता क्लोजअपच घ्या जरा मॅडम क्लोजअपच घ्या जरा ऑफिसच्या बाहेर काढायची होती. आता एवढी झाली नाही व्हाईट स्ट्रक्चर झाला असं पूर्ण आपला. आता याच्यामध्ये रंग मारायचे तर आता एवढं झालेलं आहे आपल्याकडं मोठमोठे लोक आलेले आहेत बघायला आपली रांगोळी. त्यांनी ऑर्डर केली आपल्याकडे आणि आता रांगोळी बघा आपली ऑर्डर काका पण मागांना काकांना लागतात काका पण बघायला चालले का मराठी पाहिजे नको मराठीच. अभी चाचा बोल रहे हिंदी में करेंगे तो अपन हिंदी में करते हैं. चाचा बोले अच्छा लगेगा तो अपन भाई हिंदी में सब करेंगे. तर आता अजून काय करता येईल त्याच्यामध्ये आता आपण म्हणजे मेन ब्रांचचे पुण्याचे हेड रांगोळी एक्सपर्ट बोलवले तर त्यांना आपण विचारू की काय करू शकतो आपण काय करू शकतो. मनाने एवढं काढलेलं आहे आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आपल्याला एक पाकळी दिली आहे ती पाकळी ह्या पाकळीपेक्षा जरा वेगळी वाटते. काय पाकळी तुम्हाला काय वाटतं रांगोळीच्या तुमच्या जीवनात जसे रंग भरलेत ना रांगोळीत जसे रंग भरले तसे तुमच्या जीवनात रंग भरू द्या अशी आमची शुभकामना आहे दिवाळीची. रांगोळीवर काकांनी शुभेच्छा दिल्या दादाने शुभेच्छा दिल्या आपल्या रांगोळी आपल्याला रंग भरायचा ना बोलता बोलता रंग इथं आपण मिडलला लाल काढायचं खाली लाल करून अप्रतिम वाटते. तुम्ही बघा 2 लाईनी शॅडो काढल्यात आणि मध्ये लाल रंग कसलं अप्रतिम सुरेख वाटते. तुम्ही चांगला वाटतोय.
बरं ना ग. तुमचा एक्सपिरियन्स सांगा होतं रांगोळी तुम्हाला कसं मला कशी वाटते मोटिवेट करा मॅडम म्हणतात की रांगोळी खूप छान झाली आणि या मॅडम ज्या आहेत आपले ओनर आहेत ब्युटी पार्लरच्या ओनर आहेत ते सांगून गेले आता मला कशी वाटते खरंच मनापासून सांगतो आता खरं वाटते आणि गाडी त्या बाजूला ठेवल्या पाहिजे. हे बघा मित्रांनो मी फुलं कापली ते आता ही झाली माझी रांगोळी. तर मी थोडीशी फुलांचं अजून काहीतरी एक्स्ट्रा तिथं करू असं मला वाटतं. जरा ही आपली रांगोळी झाली आहे चेक करा. ठीक आहे ही रांगोळीची ही थोडक्यात हिमालय चंपा हा फक्त हिमालयामध्ये येतो. ठीक आहे ही रांगोळी हा जो हे जे फुल आहे ते फक्त हिमालयामध्ये येतं. एक आता आपण आणू शकतो. आपण त्याच्या उद्यात आपण लोकांना कॅमेरे वगैरे लावले तिथं ट्रायपॉड लावला तिथं ट्रायपॉड लावला. ठीक आहे कॅमेरा अजून एक शूट चालू आहे माझा कॅमेरा इकडे अजून एक शूट चालू आहे. ठीक आहे लोकांना असं वाटतं याला रोड रस्त्यावर जाणारे लोक आहेत. ठीक आहे लोक बघतात ते लोकांना असं वाटतं काहीतरी इथं नाही काय मोठं चाललं आहे. ठीक आहे आता ही रांगोळी बघा ही रांगोळी बघून लोक पाणी घेऊन जातात. लोकांना लांबून असं वाटतं लोकांना लय काहीतरी चाललं आहे लय मोठं कशी तरी शूट चालू आहे. ठीक आहे अशा रांगोळ्या वगैरे बघून. ठीक आहे पण ही रांगोळी बघितल्यानंतर हिमालय चंपा ही रांगोळी बघितल्यानंतर लोक परत निघून जातात काय करणार. आणि आता आपण एवढं आलेलं आता ऑलरेडी फुलं कमी लागतं का आपण त्याचं काहीतरी ना आता ही जागा आपण पत्त्या ठेवायला कमी नाही. ठीक आहे या रांगोळीचं नाव आहे या रांगोळीचं नाव आपल्याला म्हणता येईल. तिकडे दाखवतो ती आपण रांगोळी काढली. ठीक आहे तर इथं एक पंथी ठेवणार आणि इथं एक पंथी ठेवणार दिवाळीची. त्याला आपण पंचरत्न असं म्हणू शकतोय. ठीक आहे आणि दिवाळी तर हिमालय चंपा तुम्हाला वाटते ती फक्त हिमालयामध्ये उगवते. ठीक आहे त्याचा एक फक्त कालावधी असतो. याची फिनिशिंग करू आपण ती याची फिनिशिंग करू शकतो. फिनिशिंग काय जातं
Many hours later. अशा प्रकारे झाली आपली रांगोळी डन. ठीक आहे.